नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे चटपटी कैरीची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य: कैरी, हिरवी मिरची, पुदिनाचे पाने, जिरं, गूळ, मीठ, धनिया पावडर। सुरुवातीला आपल्याला जो पुदिना आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला 2-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, कैरी घ्यायची आहे। कैरी सुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे। तसेच आपल्याला चटणीसाठी थोडासा गूळ लागेल। त्यानंतर थोडंसं मीठ, जिरं, धनिया पावडर आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर कैरीच्या फोडी छोट्या छोट्या कापून घ्यायच्या आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व मिश्रण काढून घेऊ। मिक्सरमध्ये आपल्याला कैरीच्या फोडी, पुदिना, त्यानंतर जिरं, मी 2च हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर धनिया पावडर, तसेच त्यामध्ये मीठ घालायचे आहे। त्यानंतर गूळ बारीक करून घालायचा आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। ही पहा, आपली चटपटीत अशी आंबट गोड तिखट चटणी तयार झाली आहे, जी आपण जेवणामध्ये खाऊ शकतो, ज्यामुळे आपल्या जेवणाचा स्वाद आणखी वाढेल। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।